नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 23 एप्रिल 2026 रोजी येत आहे गुरुपुष्यामृत योग. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि हा गुरुपुष्यामृत योग सर्व कार्यात शुभ समजला जातो. या गुरुपुष्यामृत योगावर सोने चांदी मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं म्हणतात की या वस्तू खरेदी केल्यानं त्यामध्ये वृद्धी होत जाते. गुरुपुष्यामृत योग हा शुभ जरी असेल तरी देखील या दिवशी विवाह केले जात नाहीत, कारण पुष्य नक्षत्र हे विवाहास वर्ज्य मानलं गेलं आहे. जरी गुरुपुष्यामृत योगात विवाह होत नसेल तरी देखील विवाहासाठी या दिवशी उपाय सेवा देखील केल्या जातात. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग पूजा मंत्रतंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी अत्यंत उत्तम मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा सेवा केली जाते, जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर राहावी आणि तिच्या कृपेने आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर व्हावीत. आणि म्हणूनच आपल्याला देखील एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या गुरुपुष्यामृत योगावर करायचा आहे. एक श्रीफळ घ्यायचं आहे आणि ते घरामध्ये एका ठिकाणी ठेवायचं आहे. त्याची एक सेवा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे हे व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे, पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला विसरू नका. तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत तर तो उपाय आहे नारळाचा. सर्वप्रथम आपण या नारळाचे महत्त्व जाणून घेऊया. तर या नारळाला श्रीफळ असं देखील म्हटलं जातं आणि कोणतंही शुभ कार्य असेल तर सर्वप्रथम स्थान म्हणजे सर्वोच्च स्थान हे नारळाचं असतं. नारळाशिवाय कोणतंही शुभ कार्य होऊ शकत नाही. त्याचबरोबर या श्रीफळाला मनुष्याप्रमाणे 2 डोळे असतात, एक तोंड देखील आहे. नारळ फोडल्यावर त्यातून पाणी येतं आणि ते अमृता समान मानलं जातं. म्हणजेच हे नारळ म्हणजेच हे श्रीफळ माता श्री लक्ष्मीचं फळ मानलं जातं आणि यामुळेच प्रत्येक शुभ कार्यामध्ये या श्रीफळाला विशेष महत्त्व. श्रीफळ सुख, समृद्धी, शुभ, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचं सूचक मानलं जातं. त्याचबरोबर नारळाच्या उत्पत्तीबद्दल एक आख्यायिका देखील सांगितली जाते. भगवान श्री हरिविष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले होते तेव्हा त्यांनी आपल्यासोबत माता लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या होत्या आणि या तिन्ही गोष्टी माणसांसाठी वरदान आहेत. तसेच या श्रीफळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो असं म्हटलं जातं. नारळावर दिसणारे 3 डोळे म्हणजेच भगवान शिवशंकरांचे त्रिनेत्र असल्याचं देखील सांगितलं जातं आणि त्यामुळेच हा नारळ अत्यंत शुभ मानला जातो. तर अशा या श्रीफळाचा या नारळाचा उपाय आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावर करायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला मी ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी ठेवण्यासाठी नारळ लागणार आहे, श्रीफळ लागणार आहे. जर तुम्हाला एकाच ठिकाणी ठेवायचं असेल तर तुम्ही 1 घेऊ शकता. तुम्हाला 2 ठिकाणी ठेवायचे असतील तर तुम्ही 2 घेऊ शकता. त्याचबरोबर नारळ घेत असताना शक्य असेल तर एकाक्षर नारळ तुम्हाला घ्यायचं आहे. वरती फोटोमध्ये तुम्हाला एक नारळ दिसत आहे, त्याला एकच डोळा आहे. तर अशा नारळाला एकाक्षर नारळ असं म्हटलं जातं आणि हे एकाक्षर नारळ हा देवी लक्ष्मी मातेचं स्वरूप मानला जातो. आणि असा जर नारळ आपल्या घरामध्ये जर असेल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते असं म्हटलं जातं. आणि ज्या व्यक्तीकडं एकाक्षर नारळ असतो तर त्याच्याकडं नेहमी संपत्ती, ऐश्वर्य आणि सर्व प्रकारचं सुख असतं आणि त्यामुळं शक्य असेल तर आपल्याला एकाक्षर नारळ घ्यायचा आहे. पण जर तुम्हाला काही कारणास्तव जर हा एकाक्षर नारळ नाही भेटला तर मग तुम्ही कोणतेही नारळ घेऊ शकता. फक्त नारळ घेत असताना घरामध्ये अगोदरपासून पडलेले जे नारळ असतात किंवा जे बिन पाण्याचे नारळ असतात तर ते उपायासाठी घ्यायचे नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला नवीनच नारळ घ्यावा लागणार आहे. हा नारळ जर सोललेला नसेल म्हणजे सालीसह असेल तर अतिशय उत्तम, किंवा मग तुम्ही कसाही घेऊ शकता, फक्त पाण्याचा नारळ असावा. त्यानंतर आपल्याला उपायासाठी लागणार आहे 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, तसेच 2 अखंड लवंगा. म्हणजेच तुम्हाला मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही 2 नारळ घेणार असाल तर तुम्हाला 4 लवंगा घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर अक्षदा घ्यायच्या आहेत म्हणजेच अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि 1 लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. मग तुम्ही कलाव्याचा धागा घेऊ शकता किंवा कुंकवानं लाल करून धागा घेऊ शकता किंवा इतर कोणताही लाल रंगाचा सुती धागा आपल्याला लागणार आहे. त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर सकाळी, ज्या वेळेला आपण देवपूजा करत असो त्यावेळेला. तर उपाय करण्यापूर्वी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये
तुम्हाला हे नारळ ठेवायचे आहेत। आता मी तुम्हाला अगोदर सांगते की आपल्याला नारळ कुठे कुठे ठेवायचे आहेत। तर एक नारळ तुमचं ज्या ठिकाणी तुमची तिजोरी आहे, ज्या ठिकाणी पैसा ठेवता, तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे। दुसरा नारळ जो आहे, जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी बांधू शकता किंवा तिथल्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये देखील तुम्ही हे श्रीफळ ठेवू शकता। जो तिसरा जो नारळ आहे तर तो आपला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते, तर त्या मुख्य दरवाजाच्या वरती चौकटीच्या आतल्या बाजूला तुम्हाला हे एक श्रीफळ बांधायचं आहे। आणि तुम्हाला जर या कोणतेही शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्येच हा नारळ म्हणजे हे श्रीफळ कलश स्थापना करून स्थापन देखील करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर 3 नारळ घेणं शक्य असेल तर 3 घेऊ शकता, 2 घेऊ शकता किंवा तुम्ही एकच घेतला, तुमच्या तिजोरीमध्ये ठेवला किंवा तुमच्या देवघरातच याची कलश स्थापना केली तरी ती देखील चालेल। तर आता उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तर या वस्तू हे जे नारळ आहे तर ते आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे। त्याचबरोबर ज्या अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्या अक्षदा देखील याच्यासोबत ठेवायच्या आहेत। ज्या लवंगा घेतलेल्या आहेत, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी घेतलेली आहे ठेवायचे आहे। त्यानंतर आपल्याला या वस्तूंची धूपदीप दाखवून ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला या नारळाची या श्रीफळाची पूजा करायची आहे। श्रीफळ हे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं, त्याचप्रमाणे 1 रुपयाचं नाणं हे देखील माता लक्ष्मीचं स्वरूप आहे। तसेच सुपारी ही विघ्नहर्ता गणपती बाप्पांचं स्वरूप आहे। माता लक्ष्मीला अखंड लवंगा अत्यंत प्रिय आहेत, त्याचबरोबर अक्षदा देखील प्रिय आहेत। त्यामुळेच आपण उपायासाठी या वस्तू घेतलेल्या आहेत। जो लाल धागा घेतलेला आहे, कारण माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्याच वस्तू आपण या उपायासाठी घेतलेल्या आहेत। तर आपल्याला विधिवत या नारळाची या श्रीफळाची पूजा करून घ्यायची आहे, या सर्व वस्तूंची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर देवघरासमोर बसून आपल्याला आपली जी कुलदेवता आहे तर तिचं 108 वेळा नामस्मरण करायचं आहे। उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत, त्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे आणि 2 अखंड लवंगा, त्याचबरोबर थोडीशी हळद आणि पिवळी मोहरी घालायची आहे। आणि असा हा दिवा, त्याचबरोबर एक भीमसेनी कापराची वडी देखील या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर हे जे वस्तू घेतलेल्या आहेत आपण नारळ आणि बाकीच्या वस्तू, तर त्या आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत। सर्वप्रथम तर कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, कारण कुलदेवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि म्हणूनच तिचं सर्वप्रथम नामस्मरण करायचं आहे। जर तुमची कुलदेवता तुम्हाला माहीत नसेल तर मग तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः एवढं म्हटलं तरी देखील चालेल। कोणतीही सेवा तुम्ही करताना मनापासून आणि श्रद्धेने करता, हे महत्त्वाचं आहे। तर त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, किंवा तुम्हाला कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र जप येत असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी बोलायचा आहे। त्यानंतर तुम्ही ज्या देवी देवतेला जे मानता, म्हणजे ज्या देवी देवताची तुम्ही मनापासून श्रद्धा करता, पूजा करता, तर त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि या वस्तू तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत। त्यानंतर या नारळावरती, या वस्तूंवरती तुमच्या मनामध्ये जी काही अडचण असेल, समस्या असेल तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर या वस्तू तुम्हाला देवघरासमोरच ठेवून द्यायच्या आहेत। दुसरा दिवस येत आहे शुक्रवार, आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे। या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे। या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत श्रीफळ, त्यांची देखील तुम्हाला पुन्हा एकदा पूजा करायची आहे। आणि त्यानंतर या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला एक श्रीफळ, या श्रीफळाला जो लाल रंगाचा धागा घेतलेला आहे तर त्यांना बांधायचं आहे। या श्रीफळावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर या आपण अक्षदा घेतल्या होत्या अखंड, तर त्यातील अखंड मुठभर अक्षदा तुम्हाला या कपड्यावर ठेवायचे आहेत। 1 रुपयाचं नाणं, सुपारी, 2 अखंड लवंगा अशी एक पोटली तयार करायची आहे। आणि मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे किंवा तुमचं देवघरामध्ये जर तुम्ही ही पोटली ठेवत असाल तरी चालेल। तुमचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्यावरती चौकटीच्या आतल्या बाजूला तुम्ही ही एक पोटली बांधू शकता। आणि तुम्हाला जर या वस्तू काहीच करणे शक्य होत नसेल तर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कलश स्थापना करायची आहे। म्हणजेच एक तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये यातील अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, या वस्तू टाकायच्या आहेत। हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर आपण जे श्रीफळ पूजेसाठी घेतलेलं आहे तर ते त्यावरती स्थापन करायचं आहे। दररोज सकाळी देवपूजा करताना यातील पाणी बदलायचं आहे। हे पाणी तुम्ही तुळशीला न घालता, तसेच अंगणामध्ये इतरत्र न फेकू देता, तुम्ही तुळशी सोडून इतर कोणत्याही झाडाला ते पाणी घालायचं
ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ही माता लक्ष्मीची सेवा करायची आहे। उपाय करताना तुमच्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, कोणतंही संकट असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी माता लक्ष्मीला बोलून दाखवायचं आहे। अगदी साधी सोपी सेवा आहे। जर तुम्हाला हा अक्षय तृतीयेला उपाय करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावरती हा उपाय करायचा आहे। उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे, तरच आपण केलेल्या या सेवेचं आपल्याला निश्चित फळ मिळत असतं। त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल किंवा एखाद्या कामामध्ये जर सतत अडचणी येत असतील, ते कामच पूर्ण होत नसेल, तर मग त्यावेळेला तुम्ही यातील एक सुपारी आहे तर ती तुमच्या सोबत ठेवली तर देखील चालेल, जेणेकरून या विघ्नहर्त्याच्या कृपेने तुमच्यावरची ही सर्व संकट अडचणी दूर होतील। त्याचबरोबर उरलेल्या ज्या अक्षदा आहेत तर त्या अक्षदा तुम्हाला तुमचे जे धान्याचे डबे आहेत तर त्या धान्यांच्या डब्यामध्ये थोड्या थोड्या टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। उपाय करताना माता लक्ष्मीचं, आपल्या कुलदेवतेचं, भगवान श्री हरी विष्णूंचं, तसेच तुमची ज्या देवी देवतेवर श्रद्धा आहे तर त्या देवी देवतेचं नाव घ्यायला विसरायचं नाही, स्वामी महाराजांचं नाव घ्यायला विसरायचं नाही। तसेच उपाय करताना, सेवा करताना कोणत्याही वस्तू घेत असताना अखंडच घ्यायला हव्यात, जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होईल, कारण माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत। तसेच उपाय नुसते करून चालत नाही, तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी। तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये गुरुपुष्यामृत योगावर नारळाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही अडचणी, समस्या असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता।